आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने आता खुशखबर दिली आहे। पीक विम्याचं वितरण आता होत आहे। मोठी घोषणा आज सरकारने केली आहे। त्यासोबत आज निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। त्यातील 6,000 कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पोहोचले आहे। राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसांच्या आतमध्ये सर्वांना मिळणार आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। आज अखेर त्यांची प्रतीक्षा सरकारने संपवलेली आहे, कारण की पीक विमा शेतकऱ्यांना आता मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून आता 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा निधी अखेर सरकारने आता वितरित करण्यास आजपासून सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये जमा व्हायला आता सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्याला आता निधी मिळत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 12 वाजल्यापासूनच वितरण सुरू झालेलं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार आहे। म्हणजे की आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण की फुल या ठिकाणी वितरण सुरू आहे। वितरणाची मर्यादा कमी नाही। रात्रंदिवस या ठिकाणी सर्व बँकांना आदेश देण्यामध्ये आले आहे। आता एक पण शेतकरी वंचित राहणार नाही। आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार सरकारने आज यादी देखील सांगितली आहे। टोटल या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने 12 जिल्ह्यांची यादी सांगितली आहे, कारण की डीबीटीच्या माध्यमातून वितरण आता केलं जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुमचे खाते HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक बघा, IDBI बँक बघा, किंवा जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेत असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा। सरकारने सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठवण्यास सुरुवात केली आहे आणि पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण आता वितरण होत आहे। बघा, तुमचं खातं यापैकी कुठल्याही बघा बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर तुम्हाला बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं सांगितलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार नाही, कारण की बघा सरकारने पुन्हा 2 जिल्हे या ठिकाणी रद्द केलेले आहे। बघा, आता फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जात आहे। आज सर्व शेतकऱ्याला वाटत होतं की 14 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। सरकारने तसे आदेश देखील दिले होते, परंतु 14 जिल्हे म्हणल्यावर भरपूर शेतकरी आहे, त्यामुळे डीबीटीला मर्यादा असल्यामुळे फक्त 12 जिल्हे पात्र करण्यामध्ये आले आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा, टोटल 3 टप्प्यामध्ये हे वितरण या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। बघा, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। बघा, 14 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली, परंतु 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार, कारण की बघा सरकारने 2 जिल्हे रद्द केलेले आहे। आता ते कोणते 2 जिल्हे रद्द झाले ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहोत। त्या देखील जिल्ह्यामध्ये निधी येणार।
परंतु उद्या निधी येणार. बघा, सरकारने या ठिकाणी असा काही उलटा पुलटा गेम आता केला आहे. शेतकऱ्याला निधी मिळणार, परंतु बघा तांत्रिक अडचणी येऊ नाही. शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टायमिंगपर्यंत निधी जमा व्हावी यासाठी सरकारने या ठिकाणी निर्णय केला आहे. आता बघा, यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरण तर होत आहे, परंतु बघा आता या ठिकाणी विम्याची रक्कम वेगवेगळी सरकारने सांगितली आहे. प्रत्येक पिकानुसार वेगवेगळा पीक विमा आता मिळत आहे. जर आपण बघा सरकारने सांगितल्यानुसार भात पिकासाठी 45,000 रुपये आणि बाजरी पिकासाठी 28,000 रुपये हेक्टरी प्रमाणे निधी शेतकऱ्याला मिळत आहे. तर बघा, सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे. आता या ठिकाणी कसं होणार? आता या ठिकाणी 1 घंट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये वितरण, दुसऱ्या घंट्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये वितरण, असं वितरण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू आहे. आणि बघा, सरकारच्या माध्यमातून ज्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली 24 तासांच्या आतमध्ये, तर या 14 जिल्ह्यामध्ये कदाचित जमा पण होणार, परंतु आजसाठी फक्त 12 जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळत आहे. 8,000 कोटींचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज या ठिकाणी बघा 14 जिल्ह्याची यादी सरकारने दिली आहे. आता हे 14 जिल्हे आपण पुढे पाहूनच घेणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्याला मिळण्यात सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीही अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांचा हक्काचा निधी आता शेतकऱ्याला मिळणार. तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते आणि कर्जाचा भार वाढत होता. आता हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. थोड्याच वेळामध्ये निधी जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता सांगितले आहे. सोशल मीडियावर पसरण्या अफवांवर बघा, आता या ठिकाणी सोशल मीडियावर भरपूर प्रमाणामध्ये अफवा ज्या काय पसरल्या होत्या बघा, त्याला आता पूर्णविराम लागला असून सर्व जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी वितरणासाठी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आहे, देण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या कोणकोणत्या शेतकऱ्याला हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचं जाहीर केलं आहे. आता यादी लगेच पाहून घ्या. बघा, यादीमध्ये सर्वात महत्त्वाच्या जिल्ह्याचे नावे सांगण्यामध्ये आली आहे. बघा, यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 21वा हप्ता किंवा या ठिकाणी 22वा किंवा 20वा, बघा आता जर तुम्हाला PM किसानचे हप्ते मिळत असतील तर या ठिकाणी तुम्हाला हा निधी नक्कीच मिळणार. बघा, त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे अशी या ठिकाणी पहिली अट सरकारने लावली आहे. जर तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ भेटला असेल तर बघा या 14 जिल्ह्यामध्ये निधी तर मिळणार, परंतु बघा आता या ठिकाणी सरकारने वेगवेगळे नियम या ठिकाणी पुन्हा सांगितले आहे. आज 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, उद्या पुढे त्या 2 जिल्ह्यामध्ये, असे टोटल 14 जिल्ह्यामध्ये तर वितरण होणार. परंतु बघा आता सरकारने सांगितल्याप्रमाणे आजसाठी फक्त 12 जिल्हे पात्र आहे. 27,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला हेक्टरप्रमाणे मिळणार असं सरकारने सांगितलं. त्यासोबत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी हेक्टरी सरकारने लावलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्र देऊन लाभ घेणाऱ्यांना हा विमा मिळणार नाही. बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी सुरू केली आहे. खरे आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने 8,000 कोटींची मोठी तरतूद आता केल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल बघा, त्यांना या विम्याचा लाभ दिला जाणार नाही. ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढण्यामध्ये आली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्तीत जास्त आहे बघा,
आणि उत्पन्न भरमसार आहे. अशा या ठिकाणी सावकार शेतकऱ्याला देखील या विम्याचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता आपण जिल्ह्यांकडे वळूया. ज्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. तर बघा, त्या यादीमध्ये पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे पैसे जमा होण्यात सुरुवात होत आहे. ही आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी बघा आलेली आहे आणि तुमच्यासाठी खुशखबर देखील सरकारने ही आज सांगितले आहे. बघा, पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. बघा, जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते. 2022, 2023 आणि 2024 मध्ये विमा भरून देखील त्यांना लाभ भेटत नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे 27,000 रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहे. बघा, सरकारने आता वितरित करायला मान्यता देखील दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्यानुसार यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज ही रक्कम जमा केली जात आहे. त्यानंतर बघा, लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्याने आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे आणि मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी पीक विमा भरला असेल, बघा, पीक विम्याचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल एका पण वर्षी तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे. बघा, लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. बघा, आता पुढील जिल्हे म्हणजे धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकरी बघा प्राधान्यामध्ये सुद्धा विमा रक्कम जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. बघा, या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज विम्याचे पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार जो काही बघा पीक विमा जमा होतोय त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बघा कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. बघा, या जिल्ह्यामध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा विमा आज जमा केला जात आहे. तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार. तर ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.